मित्र हो नमस्कार, मी पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर बोलतोय। या दिवसामध्ये काही सायबर क्राईमचे फ्रॉड आमच्या लक्षात आलेले आहेत, म्हणून आपल्याला सजग करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। काही केसेसमध्ये असं लक्षात आलंय की आपल्याला एखाद्या व्यक्तीचा फोन येईल आणि तो सांगेल की आपल्यावर आपला आधार कार्ड नंबर किंवा आपला सिम कार्ड नंबर वापरून एखादा फ्रॉड झाला आहे आणि आपल्या विरुद्ध सीबीआयला, ईडीला, आयबीला किंवा पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या तक्रार दाखल झाली आहे आणि आपल्या नावाचा अरेस्ट वॉरंट निघालेला आहे। मग अशा वेळेला ज्याला फोन आला ती व्यक्ती घाबरते आणि याच्यावर काही पर्याय आहे का वगैरे विचारायला लागते। त्यावेळेला ते सांगतात की एक काम करू, आम्ही आपल्याला आपला एक स्टेटमेंट रेकॉर्ड करू आणि ऑनलाईन स्टेटमेंटसाठी आपण तयार राहा। आणि ते आपल्याला एक लिंक पाठवतात, व्हिडिओ लिंक। ती ओपन केल्यानंतर समोर आपल्याला एक पोलीस स्टेशन सारखा सेटअप दिसतो आणि आपला विश्वास पटतो की हे पोलीस स्टेशनमधून आलेला कॉल आहे, परंतु प्रत्यक्षात तसं काही नसतं। हा फ्रॉड प्रकार आहे आणि हे पोलीस स्टेशनचं सेटअप किंवा DRIचं सेटअप किंवा सीबीआयचं सेटअप असा मागे निर्माण देखावा केलेला असतो आणि हे सगळं फ्रॉड असतं। त्यानंतर बोलण्यामध्ये ते आपल्याला गुंतवून आपल्याला सांगतील की ठीक आहे, आम्ही आपलं व्हर्च्युअल स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय, पण आपल्याला व्हर्च्युअल अरेस्ट करावं लागेल आणि आपल्याला व्हर्च्युअल बेल बॉन्ड करावं लागेल। आम्ही तुम्हाला एक लिंक पाठवतो, त्याच्यामध्ये आपण बेल बॉन्डचे 2 लाख रुपये भरा, 3 लाख रुपये भरा किंवा 50,000, आपली थोडी स्थिती परिस्थिती बघून ते आपल्याला सांगत असतात। आणि त्यांच्या भूलथापाला बळी पडून आपण जर ते पैसे भरले तर निश्चितपणे आपली फसगत होईल आणि आपल्याला थोड्या वेळानंतर लक्षात येईल की असा काही प्रकार नसताना आपली फसगत झालेली आहे। यात दुसरा प्रकार असाही चालतो की आपल्याला शेअर ट्रेडिंगचे काही टिप्स देतील आणि मग लिंक पाठवतील आणि आपल्याकडे अकाउंट खोला, आमच्याकडे खूप फायदा होईल असा भास निर्माण करून एखादा आपला अकाउंट खोलायला लावतील, काही दिवस आपल्याला त्याचा प्रॉफिट देतील। तर हे सगळे बोगस लोक असतात, हे लिंक पण बोगस असते। काही दिवस ते आपल्याला थोडे पैसे देतात, आपणच भरलेल्या पैशामधून थोडे पैसे देतात आणि जेव्हा आपण भरपूर रक्कम भरलेली असणार त्यावेळेला ती लिंक जी आहे ती गायब होऊन जाते आणि त्या लिंकचा ट्रेस तुम्हाला कुठेही मिळत नाही। अशा प्रकारे अनेक प्रकारे जे फ्रॉडचे प्रयत्न होत आहेत, त्यासाठी आपण सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे। आणि असा काही फोन आपल्याला आला तर त्याचा व्हेरिफिकेशन करण्यासाठी आमच्याकडे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कल्याणकर यांना आपण 9226514017, मी परत रिपीट करतो, पोलीस निरीक्षक कल्याणकर, दूरध्वनी क्रमांक 9226514017 या क्रमांकावर आपण फोन करून खात्री करू शकता। आम्ही आपल्याला खरी काय माहिती आहे ती सांगू आणि आपल्याला आपली फसवणूक होण्यापासून रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।